एका महिलेनं थेट मंत्रालयाच्या सुरक्षेला चकमा देत मंत्रालयात धुडगूस घातलाय आणि त्यामुळे मंत्रालयाची सुरक्षा रामभरोसा आहे का? मंत्रालयातल्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। महिलेनं मंत्रालयाची सुरक्षा कशी भेदली, मंत्रालयात नेमकं काय घडलं, त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। महिलेचा मंत्रालयात धुडगूस। मंत्रालयाच्या सुरक्षेत मोठी चूक। फडणवीसांच्या ऑफिस बाहेर तोडफोड। ही तोडफोडीची दृश्य आहेत राज्याचं पॉवर सेंटर असलेल्या मंत्रालयातील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनाबाहेरची कडेकोट सुरक्षा व्यवस्था। मात्र या सुरक्षेला चकमा देत या न त्या प्रकारे अपप्रकार घडत असतात। त्यातच आता एका महिलेनं मंत्रालयाच्या सुरक्षेला छेद देत थेट मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दालनाबाहेर तोडफोड करत घोषणाबाजी केली आहे। त्यामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मात्र मंत्रालयात नेमकं काय घडलं पाहूया। गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता अज्ञात महिला विनापास मंत्रालयात शिरली। महिला थेट मंत्रालयातील 6व्या मजल्यावर पोहोचली। उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरची फडणवीसांच्या नावाची पाटी तोडत महिलेनं घोषणाबाजी दिली। उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर कुंड्यांची तोडफोड केली। मंत्रालयाचे सुरक्षा रक्षक आणि पोलीस येऊस्तोवर महिलेनं पोबारा केला। मंत्रालयातील सुरक्षेला छेद दिल्यानं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय। तर विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी लाडक्या बहिणीवरून टोला लगावलाय। तर महिलेनं तोडफोड का केली त्याची माहिती घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। आता लाडकी बहिणीचे मतं मिळवण्यासाठी हा जो इव्हेंट चालला आहे, आता लाडकी बहीण आमची किती रागात आहे आणि तिच्या मनामध्ये या सरकारच्या संदर्भात त्या लाडक्या बहिणीला किती चीड आहे हे 6व्या मजल्यावर घुसून, मंत्रालयात घुसून या माझ्या लाडक्या बहिणींनी दाखवून दिलं आहे। मी माहिती घेतली, आजची घटना नाही आहे, ही कालची घटना आहे। त्या महिलेचं काय म्हणणं होतं, तिने कशा करता ते केलं हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ। एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का, काही तिची व्यथा आहे का, हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ। ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न। मंत्रालयातील तोडफोडीवरून राजकीय घमासान रंगलं असलं तरी साम टीव्हीनं काही सवाल उपस्थित केलेत। मंत्रालयाचं कामकाज बंद झाल्यानंतर महिलेला प्रवेश कसा मिळाला? सचिव गेटमधून सचिवांनाच प्रवेश असताना महिलेला प्रवेश कोणी दिला? तोडफोड करून गेल्यानंतर महिलेला अडवलं का नाही? प्रत्येक वेळी मंत्रालयात घडलेल्या अपप्रकारानंतर सुरक्षा व्यवस्था अंग झटकून कामाला लागते। त्यानंतर सुरक्षेत ढिलाई येते। मात्र आता थेट गृह मंत्रालयच असुरक्षित असल्याचं समोर आलंय। त्यामुळे सरकारनं मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करणं आवश्यक आहे। नाहीतर ये रे माझ्या मागल्या हे ठरलेलंच। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।